नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. हिंदी विषय चालणार का यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्या प्रमाणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होते. माननीय आमदार प्रशांत बंब यांचं पत्र 15 ऑक्टोबर 2013चं शिक्षण विभागाचं परिपत्रक जे 2013चं होतं. त्यावेळेस 2013ला खरं म्हणजे तीनच माध्यम होतं, उर्दू, मराठी आणि इंग्लिश. 2019 पासून अजून माध्यमांची ऍड झाली, अजून विषयांची ऍड झाली, म्हणजे भाषा विषयांचं कन्नड झाली, सिंधी झाली, गुजराती झाली, अशा टोटल 9 भाषांची तिथे ॲडिशन झाली. त्यानंतर निकष बदलले. पण 2013चं परिपत्रक सध्या सगळ्या मीडियामध्ये टाकून सगळेच उमेदवार जे टीईटी देणार आहे, सगळेच उमेदवार घाबरलेले आहे, शंकेमध्ये आहे. आता ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे, 2025 मध्येच एक्झाम झाली आहे, मागच्या वर्षामध्ये नोव्हेंबरमध्ये, तिथे काही प्रॉब्लेम नव्हता. त्या संदर्भात त्यावेळेस सुद्धा आम्ही टीईटीच्या म्हणजे पुणे परिषदेला फोन केला होता. त्यावेळेस पण त्यांनी उत्तर दिलं होतं की ही पात्रता परीक्षा यासाठी माध्यम कोणतंही निवडू शकतात. पण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊया हिंदी विषय चालणार का, प्रशांत बंब यांची मागणी काय, हिंदी घेतल्यास काय, इंग्लिश का सक्तीची आहे, मराठी का नाही आहे सक्तीची, मग हा पण प्रश्न समोर येतो. थोडक्यात काही मुद्दे मी मांडतो तुमच्या समोर. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण तिकडे जाण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर तयारीसाठी बॅच जॉईन केली नसेल तर लगेच जॉईन करा, कारण या 500 विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे आणि ओल्ड विद्यार्थ्यांनाही 50% ऑफ आहे. 2 प्रकारच्या बॅचेस आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग जी घरपोच तुम्हाला मिळणार आहे. ही बॅच चालू होती बघा 1 एप्रिल पासून. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, द्रोणा बॅच 10.0 अशी बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5000 प्लस निकाल देणारी टीम मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. पीडीएफ पीपीडी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन डेली प्लस प्रत्येक शनिवारी असतं. महारिव्हिजन सेशन मोफत असणार आहे. डाके सरांचं तुम्हाला 9 दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन आहे आणि 350 प्लस सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. सिंपल आहे. कसं जॉईन करायचं, खाली डिस्क्रिप्शन ऍप आणि बॅचची लिंक दिली, त्यावरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करा, माहिती भरा, ओटीपी टाका, कॅटेगरी शिक्षक भरती निवडा, त्यामध्ये जी बॅच तुम्हाला अपेक्षित ती बॅच निवडा, बाय नाऊ करा, तुमचे पैसे कुठे जात नाही. फीस पेड केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बॅच ओपन जाते. माय कोर्सवरती क्लिक केलं तुम्हाला बॅच दिसते आणि बॅचमध्ये लाईव्ह आणि कंटेंट किंवा रेकॉर्डिंग असे दोन्ही फोल्डर तिथे ओपन आहे. तिथे तुम्हाला 1 एप्रिल पासून बॅचेस चालू झालेल्या बघायला मिळते. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हिंदी विषय चालणार का या संदर्भात यापूर्वी सुद्धा मी 2 ते 3 व्हिडिओ विथ प्रूफ घेतलेले आहे. तो एक सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं चालणार का, तर याचं उत्तर येस आहे. बघा, सोशल मीडियामध्ये कुणी कोणाला का लेटर दिलं, कसलं दिलं, कधी दिलं, त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, नियम जे आहेत ना ते नियम बघा काय सांगतात. नियम काय सांगतात त्यानुसार पुढे चला. उगाच सोशल मीडियाला कोणतरी सांगतं की नंतर तुमच्यावर कारवाई होईल, नंतर हे होईल ते होईल. अरे ही पात्रता परीक्षा आहे. पात्रता परीक्षा देत असताना तुम्हाला माध्यम, तुम्हाला चॉईस आहे. मला सांगा, इथे पात्रता तुम्ही पात्र झालात मराठी माध्यम मधून, मग काय शिक्षक तुम्ही, तुमची शिक्षक ऑलरेडी तुम्ही शिक्षक ह्या पदावर आहात कित्येक वर्षापासून, तिथे काय तुम्हाला अपात्र करतील का? नाही. बरं, जे शिक्षक होणार आहे भविष्यामध्ये त्यांनी सपोज त्यांचं एज्युकेशन इंग्लिश मिडियम किंवा मराठी मीडियम मधून झालं असेल आणि त्यांनी आता माध्यम हिंदी जर घेतलं तर भविष्यात त्यांना शिक्षक भरतीत काही अडचण येणार आहे का? नाही. कारण ही पात्रता परीक्षा आहे, गुणवत्तेनुसार तुमचं सिलेक्शन होतं ते टेट मधून. ती तर एक्झाम अजून होणार ना तुमची. सो ही पात्रता आहे. फक्त इथे पात्रतेमध्ये नियम अटी एवढ्या काय म्हणतो आपण कडक नसतात किंवा नाही आहेत नियम. इथून मागे तसंच होतं ना. सो कोणतरी भीती घालतं की आरटीचे निकष असे आहेत, आरटीचे निकष कसे. नाही, असे काही निकष नाहीये. आरटी सांगते टीईटी पात्रता परीक्षा पास व्हा, ती कशी घ्यायची, कशी असावी हे शिक्षण विभाग ठरवत असतं, लक्षात घ्या. प्रशांत बंब यांची मागणी जी आहे ना, ती मागणी काय होती बघा, त्यांनी सांगितलेले मुद्दे पण तुम्ही नीट लक्षात घ्या. त्यांची मागणी काय होती, मी त्यांचं लेटर आहे, 1 नंबरचं लेटर मी इथे दाखवतो तुम्हाला. मी 2 लेटर त्यांचं म्हणजे 2 कागदाचं आहे ते. आय थिंक इथे ओपन नाही होते. इथे मी मिनिमाइज करतो. इथे परत एकदा. ओके, फर्स्ट आहे, ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. बघा, हे लेटर आहे, 4 मार्चला त्यांनी पाठवलं लेटर आहे. दादाजी भुसे, गोरे साहेब, पंकज बोर साहेब, प्रधान सचिव या सगळ्यांनाच पाठवलंय. त्याचा विषय काय त्यांनी सांगितलं बघा. विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा सक्तीची करून नियमबाह्य पळवाटा रोखण्याबाबत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व गुणवत्ता टिकवण्यासाठी तातडीने नवीन परिपत्रक काढण्याबाबत. आता यांचं म्हणणं काय माहितीये का, तुम्ही समजून घ्या. यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही इंग्रजी भाषा सक्तीची करा. अरे आत्ताच काही दिवसापूर्वी मराठी भाषा सक्तीची असावी, मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी असावी
असं याबद्दल तुम्ही बरेचशी आंदोलनं केली. आता इंग्रजी सक्तीची का? बरं प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा आता मराठी सक्तीची केली, इंग्लिश होतीच. मग तुमच्या मुलांना तुम्हाला इंग्लिशमध्ये जाऊ द्यायचंय, मराठी नाही शिकवायचं का? मराठी आणि इंग्लिश बरं द्यायचं असेल तर हिंदी नाही शिकवायचं का? मग हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही काय हिंदीला मोठं मारता का? हिंदी आणि इंग्लिशमध्ये इंग्रजी चांगलं आहे, मराठी हिंदी कमी लेव्हलची आहेत का? असं आहेत का? मला सांगा, तुम्ही आम्ही शिकतो आहोत प्राथमिक शाळेमध्ये 10वी पर्यंत. हिंदी विषय नव्हता का आपल्याला? होता ना. तुम्हाला चॉईस होता का नाही? तुम्हाला चॉईस होता का नाही कोणता विषय घ्यायचा तुम्हाला? होता चॉईस तुम्हाला. तुम्हाला फिजिक्स घ्यायचा आहे की मॅथ गणित घ्यायचा आहे, चॉईस होता की नाही तुम्हाला? होता की नाही? मग असं नाही ना चालणार. मग तुम्ही मला सांगा, सगळे विषय तुम्ही इंग्लिशमध्येच करता का? ही मागणी तुमची, इंग्लिश इंग्लिश करायचं म्हणजे ह्या माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना सगळ्यांना विषय शिकवायचे असं स्टेट बोर्डचा सिलेबस जो आपला मराठीमधला, मराठी शाळा बंदच करायची आहे का? काही पण उगाच मागणी करायची. बघा, मला त्यांच्या विचाराबद्दल माझं म्हणणं आहे, त्यांचं वैयक्तिक काही नाही माझं किंवा काही असं काही नाही. मी फक्त जे सडेतोडं जे खरं आहे ते मांडायचा प्रयत्न करतो. कदाचित ते मला खरं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल, मला कमेंटमध्ये टाकावं, नक्की व्यवस्थित टाकावं, समजून सांगावं. पण मला असं वाटतं की हे विनाकारण हे काय त्यांनी दिलेलं लेटर आहे, मला तरी वाटतं. बघा, सेकंड पार्ट मला दाखवतो, त्यात त्यांनी काय म्हटलंय बघा. त्यात त्यांनी सांगितलंय, सदर परिस्थिती काही शिक्षकांनी मराठी माध्यम असूनही इंग्रजी विषय टाळण्यासाठी हिंदी भाषा निवडून परीक्षा पास होण्याची पळवाट शोधलेली आहे. पळवाट कुठे शोधलेली आहे? त्या लोकांना इंग्लिश येत नाही किंवा इंग्लिश घ्यायचं नाही असं नाही. ही पात्रता परीक्षा आहे. जर त्यांना शिक्षण विभागाने जर विकल्प दिला असेल, पर्याय दिला असेल, चॉईस दिला असेल, युपीएससी एमपीएससी ला आहे की नाही चॉईस? मला सांगा, युपीएससी एमपीएससी ला 500 मार्काचा विषय घेण्यासाठी तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही कोणता घेऊ शकता. मग युपीएससी एमपीएससीचा पेपर देत असताना तुम्ही असं कंपल्सरी करणार का? नाही, तुम्हाला हाच विषय घ्यावा लागेल. तिथे मुलं तर मॅथ पण घेतात ऑप्शनलला, तिथे मुलं सायन्स पण घेतात ऑप्शनला. मग असं तुम्ही म्हणणार का नाही, अधिकारी होण्यासाठी तुम्हाला हाच विषय घ्यावा लागेल? असं नाहीये ना. युपीएससी, मग तुम्ही युपीएससी एमपीएससी साठी पण लेटर देणार का? एमपीएससीच्या परीक्षा घेत असताना तुम्हाला मराठी कंपल्सरी करावं लागेल, तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट घेता येणार नाही, ऑप्शनल सब्जेक्ट मराठीच घ्यायला लावा, मग इंग्लिशच घ्यायला लावा, असं नाहीये ना. विकल्प दिले आहेत ना तुम्हाला, तो लक्षात घ्या. हिंदी भाषा निवडून परीक्षा पास होण्याची पळवाट नाही शोधलेली आहे. पात्रता परीक्षा आहे, अभ्यास करावा लागेल ना. बरं मला सांगा, सपोज हिंदी घेतली आणि किंवा इंग्लिश घेतली, इंग्लिशचा अभ्यास केलाच नाही आम्ही, मी काय म्हटलं, इंग्लिशचा अभ्यास केलाच नाही. मला सांगा, इंग्लिश विषय सोडून इतर विषय जर आपण पकडले, 150 पैकी 30 सोडून 120 मार्कांचे विषय, आणि इंग्लिशला मला मी मार्क घेतलेच नाही, 120 पैकीच मी सपोज 90 किंवा 82 मार्क पडले, मग काय कराल तुम्ही? अरे असं थोडं असतं. मग तुम्ही परत सांगाल का नाही, इंग्लिशला त्या पेपरमध्ये इंग्लिशला कमीत कमी 30 पैकी 20 मार्क, 15 मार्क, 50% पडलेच पाहिजे, 55% 60% पडलेच पाहिजे, असं म्हणणार का नंतर? घेऊन विषय त्या विषयाला मार्क 0 पडले मला, बाकी विषयात चांगले मार्क घेऊन मी पास झालो, मग काय करायचं? असे असे निकष नसतात. बघा पुढे काय असेल, त्यांनी मराठी माध्यमातील शिक्षकांमध्ये टीईटी परीक्षेत खालील विषय सक्तीचे बंधनकारक आहेत. कोणते? मराठी, इंग्लिश, परिसर अभ्यास, गणित. मग हे का बरं सक्तीचे करतात तुम्ही? इथेच तुम्ही ऑप्शन देता ना, बाकीच्यांना पण ऑप्शन द्या ना. का ऑप्शन देत नाहीये ते सांगा तुम्ही. मग जर एखादा विद्यार्थी आहे जो 1 ते 5 गटाला किंवा 7 ते 8 गटाला आहे, आणि तो जर 8 फॅकल्टीचा, तेव्हा तुम्ही शिक्षण विभागात शिकवताना मॅथ, रिझनिंग याला पण शिकावं लागतात त्यांना, हे कसं चालणार? मग हे बऱ्याचशा गोष्टी आहे, मी एवढं सांगत नाही. पण लेटर जर आपण बघितलं ना, यात काही मुद्दे मी तुम्हाला अजून अधोरेखित करून देतो. बघा, अजून काही मुद्दे यामध्ये आहेत, पण मी सांगतो कोणते कोणते मुद्दे आहेत थोडक्यामध्ये, आणि ह्या मुद्द्यांवर तुम्ही सुद्धा नीट विचार करा, मला काय म्हणायचंय. बघा, आता बघा, हिंदी घेतल्यास काय होणार आहे बरं? काय प्रॉब्लेम येतोय मला कळत नाहीये. काय प्रॉब्लेम येतोय सांगा. इंग्लिश का सक्तीची करताय तुम्ही? इंग्लिशच घ्या, हिंदी घेऊ नका. राष्ट्रीय भाषा आपण हिंदी म्हणतो. इंग्लिश कोणती भाषा आहे आपली? मराठी आपली राज्याची भाषा आहे. आपल्या राज्यांची विभागणी जी झाली आहेत ना, ती भाषावर प्रांतरचना आहे, मराठी झाली आहे, आणि भारताची जी राष्ट्रीय भाषा ती हिंदी आहे. मग इंग्लिश का सक्तीची करताय तुम्ही? बरं, मराठी का नाही सक्तीची? मराठीच घ्यायला लावा तुम्ही, इंग्लिश का बरं घ्यायला लावताय? हिंदी का नकोय? ही मागणी का नाही होत? मग बघा, हे जर सगळं तुमचं म्हणणं असं असेल तर ही पण मागणी यायला पाहिजे. मग काय? सब्जेक्ट नुसार तुम्हाला ग्रुप लेवलला पर्सेंटेज पाहिजे. सपोज तुम्ही घेतले मराठी, तुम्ही घेतली इंग्लिश, तुम्ही घेतले गणित, परिसर अभ्यास, आणि एक विषय कोणता राहिला? बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. बरं, प्रत्येकाला 30-30 प्रश्न आहे. मी तुम्हाला मगाचाच मुद्दा परत इथे एक्सप्लेन करतो. प्रत्येकाला 30-30 आहे. मग असं तुम्ही म्हणत का नाही की प्रत्येक विषयाला ऍटलिस्ट तुम्हाला 55% मार्क पडले पाहिजे, म्हणजे 30 पैकी तुम्हाला इथे 17-18 मार्क पडलेच पाहिजे बाबांनो. इंग्लिशला कंपल्सरी 17-18 मार्क पाहिजे, असं का नाही करत मग तुम्ही? बरं, एखाद्याने हा विषय घेतला आणि मराठीमध्ये त्याने सपोज 25 मार्क घेतले, गणितामध्ये त्याने सपोज 20 मार्क घेतले,
परिसर अभ्यासामध्ये सपोज त्यांनी 15 मार्क घेतले, 20, 20, 40, 50, 60 झाले, 60 झाले, 70, 80, इथे त्यांनी 20 घेतले आणि अजून मी कुठेतरी ऍड करतो अजून. सपोज इथे त्यांनी घेतले किती, इथे 20 घेतले, इथे 15 घेतले, इंग्लिशचे 3-4च घेतले, झाले की 82, 84 झाले की नाही, कॅटेगरीचे विद्यार्थी झाला पास. मग इंग्लिशला घेऊन तो एवढे काही मार्कात पण पास होऊ राहिला, मग तुम्ही असं करणार का, नाही इंग्लिशला एवढे मार्क, कसं नाही नाही नाही, असं नाही आहे. पात्रता परीक्षा वर्सेस गुणवत्ता परीक्षा लक्षात घ्या. ही पात्रता परीक्षा आहे. तुम्ही आता बरेच जण म्हटले की सर कॉलवरती सांगतात आहे, पण सर लेटर असं असं म्हणतंय. अरे लेटर असं असं म्हणतं, तुम्ही याच्यावरती काही दिवसांनी बघा पुणे परिषद सुद्धा एक पत्रक काढणार 100%. पण मी सांगतो तुम्हाला टीईटी वर्सेस टेट बघा ना, टेट ही गुणवत्तेमधून सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं, टीईटी फक्त पात्रता परीक्षा आहे. पात्रता परीक्षेमध्ये तुम्हाला पात्र व्हायचं आहे. शाळेत हिंदी विषय नसतो का, मला सांगा बरं, तुम्ही शिकलात की नाही? हिंदी विषय होता ना शाळेमध्ये, होता ना 10वी पर्यंत, पुढे पण घेऊ शकतो ना आपण हिंदी. मग हिंदीला तुम्ही असं काय म्हणजे हिंदी घेऊन पळवाटा शोधताय? पळवाटा कुठे शोधतोय आम्ही? तुम्ही चॉईस दिली आहे, चॉईस नुसार आम्ही विषय घेऊन पात्र होतोय. एमपीएससी युपीएससी उदाहरण तुम्ही चेक करा. ह्या गोष्टी ना फार सोशल मीडियाला चाललेल्या आहेत. मला सांगा, हिंदी विषय घेतला तुम्ही तर भाषा पेपर कोणते आहेत तुम्हाला? हिंदी येते आणि मराठी घेऊ शकता तुम्ही, किंवा इंग्लिश घेऊ शकता. आणि सगळे क्वेश्चन मराठी इंग्लिशमध्येच आहे, बाकी उरलेले. मराठी माध्यम घेतलं तर सेम तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये, आणि इथे मराठी प्लस इंग्लिश तुम्हाला असणार आहे. इथे पण तुम्ही इंग्लिश घेतली तर इथे इंग्लिश आणि मराठी असणार आहे, इतर सगळे इंग्लिश मराठीमध्ये असणार आहे. मग मला सांगा, इथे उर्दू घेतलंय, माध्यम काय घेतलंय? उर्दू. याच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? मग जर माध्यम उर्दू घेतलं, बघा माध्यम काय घेतलंय? उर्दू घेतलेलं आहे. भाषेचा पहिला पेपर कोणता असणार आहे? उर्दू. दुसरा कंपल्सरी मराठी किंवा इंग्लिश असणार, तुम्ही यापैकी घेऊ शकतात कोणताही, मराठी किंवा इंग्लिश, बरोबर की नाही? आणि मग जी इतर विषयाचे प्रश्न आहेत ना, ते मात्र उर्दू इंग्लिशमध्ये. इथे का मराठीमध्ये नाहीये? मग इथे का मराठीमध्ये नाही? मराठी पण नको तुम्हाला, मग मराठी सक्तीची करायची तुम्ही. मग मला मला असं म्हणायचंच नाही. उलट तुम्ही चॉईस दिली आहे विद्यार्थ्यांना, घेऊ द्यात ना. हे उर्दू मीडियमचे विद्यार्थी आहे, त्यांना चॉईस आहे, उर्दू घेऊ शकतात, प्रश्न उर्दू इंग्लिशमध्ये वाचू शकतात. मग इथे तुम्ही अशी मागणी का नाही करत आहे की हे जर महाराष्ट्रात शिकवणार आहे, ठीक आहे उर्दू मीडियमचे शिकवता, उर्दू मीडियम शिकवा, तुम्ही उर्दूमध्ये शिकवा, पण महाराष्ट्रात असताना मराठीमध्ये पण त्यांनी क्वालिफाय व्हायला पाहिजे. असं का मागणी करत नाहीये? कन्नडचा विद्यार्थी आहे, सपोज कन्नड घेतो विषय तो, किंवा गुजराती घेतली त्यांनी विषय, काय गुजराती घेतली, बरोबर, पहिली भाषा माध्यम घेतलं त्यांनी गुजराती, माध्यम काय घेतलं? गुजराती, पहिली भाषा गुजराती. दुसरी तो इंग्लिश घेऊ शकतो, त्याला चॉईस आहे की नाही? चॉईस आहे. इतर विषय त्याचे कशामध्ये असणार आहे? मग मराठी प्लस इंग्लिश मध्ये. मग तो जर इथे गुजराती इंग्लिश घेतो, मग तेव्हा तुम्ही असं का म्हणू शकत नाही की सर त्यांना ठीक आहे त्याची लँग्वेज गुजराती, त्यांनी मराठी कंपल्सरी करावी, असं का नाही म्हणत आहे? इंग्लिशच कंपल्सरी का करताय? हे असे भरपूर मुद्दे आहेत. मी फक्त तुमच्या लक्षात आणून देतोय, जे जे विद्यार्थी टीईटीचा फॉर्म भरताय ना, त्यांनी ह्या काय जसं म्हणतो ना आपण, पाऊस पडायला लागलं का हे सगळं बुडबुड निघत असतात, कोण काय कोण काय कोण काय कोण काय कोण काय. पुणे परिषद कधीपासून एक्झाम घेते, कधीपासून चालू आहे? मला सांगा. सीटीटी तुम्हाला संदर्भ देऊन थोडा, सीटीईटी सीटीटी एक्झाम जी आहे, यात तुम्हाला आहे की नाही चॉईस? मला सांगा बरं, आहे की नाही चॉईस? सेंट्रलच्या एक्झाम आहे, पूर्ण देशभरातून मुलं घेतात, आणि सीटीटी ही समतुल्य अर्हता आहे ना टीईटी बरोबर. हे प्रत्येक राज्यामध्ये ही महा टीईटी आहे, प्रत्येक राज्याची आहे की नाही? प्रत्येक राज्याची टीईटी आहे, ती समतुल्य अर्हता आहे ना. मग असं कसं काय म्हणता येईल तुम्हाला? बरं, सीडीच्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्कूल आहेत तिथे हिंदीमध्ये शिकवलं जातं. मग तुम्ही काय म्हणणार? महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूल आहे तिथे हिंदीमध्ये शिकवलं जातं ना. मग हिंदी जर एखाद्या टीचरला तिकडे द्यायचं असेल तर तू घेऊ शकतो ना. असे भरपूर गोष्टी आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांनी दिलेलं लिखित स्वरूपातलं आहे, त्याला आपण म्हणतो विषय आराखडा. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही घेऊ शकता हिंदी, हिंदी पहिली, दुसरी इंग्रजी मराठी पैकी एक, उरलेले मराठी इंग्रजीमध्ये. सो असं त्यांनी कुठे म्हटलेलं नाहीये लिखित स्वरूपात. आणि तो जो जी आर, तुम्हाला जी आर नाही येतो, ते परिपत्रक आहे, पत्रक येते फक्त, पत्रक, जी आर नाहीये. नीट लक्षात. 15 ऑक्टोबरचं तुम्ही जे म्हणतात ना, कोणतं 15 ऑक्टोबर 2013चं, बरोबर आहे ना, 2013चं हे जी आर नाहीये, हे पत्रक आहे. आणि त्यांनी सांगितलेलं काय आहे, त्या पत्रकाप्रमाणे तुम्ही तुमची भाषा निवडू शकतात. म्हणजे काय, तुम्हाला चॉईस दिलेली पत्रकामध्ये, पण तुम्ही नीट पत्रक बघा, त्यांनी चॉईस त्यांनी सांगितलं कंपल्सरी ह्या विद्यार्थ्यांनी हे घ्यावा, त्यांना सांगितलं त्या पत्रकामध्ये नाही सांगितलेलं. त्या पत्रकात पण त्यांनी काय सांगितलंय, भाषा 1 भाषा 2 कोणती असणार आहे? इथे मराठी इंग्लिश असेल, इंग्लिश मराठी असेल, उर्दू, आणि इथे मराठी किंवा इंग्लिश असेल. 13 पर्यंत एवढ्याच भाषा होत्या, आता वाढल्यात ना, बघा इथे किती वाढल्यात, बंगाली आली, हिंदी आली, इथे वाढल्यात भाषा. मग त्यानुसार आता जर बघितलं आपण, तर इतर भाषा जर विचारात घेतल्या तर तुम्हाला चॉईस आहे. आता त्यावेळेस नव्हती 13ला, आता आहे चॉईस.
ते सगळ्या बाबी लक्षात घ्या. काहीही फरक पडत नाही. मी सांगतो तुम्हाला 2025ला मुलांनी एक्झाम दिली आहे. 2000 त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये पण मुलं शिक्षक झालेली आहेत आणि टेटचा फॉर्म भरताना याचा काही संदर्भ नाहीये. टीडी क्वालिफाईड आहात का एवढंच विचारतात. किती मार्क एवढंच विचारतात. कोणता विषय घेतला, माध्यम काय होतं पेपरचं, काही विचारत नाही. टेटचा फॉर्म भरताना शिक्षक होण्यासाठी लागते ना टेट, TAIT, तिथे नाही विचारत काही. काही प्रॉब्लेम नाहीये. सो हे बरेचसे प्रश्न बऱ्याचशांनी परत कमेंट करून टाकले होते, म्हणून तुम्हाला परत एकदा टाकलाय. सो शेवटचं सांगतो मी तुम्हाला, आता याच्यावर तुम्ही बोलणार आणि माध्यम घ्या, भाषा घ्या, शेवटी तुम्ही निर्णय घ्या. मग आता तुम्ही चॉईस आहे, तुमची चॉईस आहे. तुम्ही जर भीत असाल, घाबरत असाल नाही असं, तर घ्या मग इंग्लिश आणि करा. मग बाकीचे पास होऊन जाईल, तुम्ही राहाल अपात्र. कदाचित कदाचित म्हणतो मी तुम्हाला, होईल कदाचित. बघा तुमची इच्छा. मग तुम्ही शिक्षण विभागाला आहोत तर मेल करा, शिक्षण विभागाला तुम्ही आहोत तर मेल कॉल करा, शिक्षण विभागाला तुमचं ग्रॅज्युएन्स टाका, म्हणजे अडचण काय तुमचा इश्यू बघा ऑनलाईन ते टाका, उत्तर घ्या. मग ओके. सो परत एकदा सांगतो, बॅचेस चालू झाल्या आहेत, बॅचेस जॉईन करा, अभ्यासाला लागा, ह्या भानगडीत अजिबात पडू नका. काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा, ॲप डाउनलोड करून बॅचेस जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मी एवढंच सांगतो, त्याच्यावरती माध्यमवरती एक पण व्हिडिओ मी घेणार नाही आता. ओके. सो चलो, आवडला व्हिडिओ तर लाईक करा, इतरांनाही शेअर करून त्यांनाही सांगा की अशा अशा बाबी आहेत. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट वेळमध्ये. धन्यवाद.